नमस्कार मित्रांनो, सर्व डीएड बीएड धारक, अभियोगिता धारक, टीईटी सीटीईटी पात्र भावी गुरुजींचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये शिक्षक अभियोगिता चाचणी म्हणजे शिक्षक भरती प्रक्रियेतील जो महत्त्वपूर्ण टप्पा आहे त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालाच्या संदर्भात आपापल्या पद्धतीने मतांतरे वर्तवली जात आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीमध्ये कमी गुण घेणाराही शिक्षक होऊ शकतो, म्हणजे 100 पेक्षा कमी गुण आले तरी तो शिक्षक कसा होऊ शकतो आणि जास्त गुण घेणाराही या भरतीतून बाद होऊ शकतो, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघूया। कट ऑफ कितीपर्यंत जाण्याची शक्यता आहे, मागील आढावा काय आहे, या संपूर्ण गोष्टीचा आपण डिटेल्स मध्ये विश्लेषण करणार आहोत। तरी पण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा। चला तर बघूया की शिक्षक भरतीमध्ये किंवा ह्या ज्या तिसऱ्या टेटमध्ये जे निकाल आलेला आहे त्या निकालातील गुणांच्या आधारे जे भरती होणार आहे यामध्ये कोणता उमेदवार लागू शकतो किंवा कोणता उमेदवार लागू शकत नाही आणि तुम्हाला सेफ झोन मध्ये यायचं असेल तर कट ऑफ किती राहणार आहे, त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टींचा इफेक्ट पडणार आहे किंवा कोणकोणत्या गोष्टीचा तुमच्या कट ऑफवर तुमच्या मार्कांवर परिणाम पडणार आहे ते आपण संपूर्ण डिटेल्स मध्ये जाणून घेऊया। तर बघा, तुम्हाला या ठिकाणी मी मुद्दा सांगतोय, टेट 3 शिक्षक भरती 2025। तर जी आता 2025 ला शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता झाली टेट परीक्षा, त्यामध्ये कमी गुण घेणारे उमेदवार सुद्धा शिक्षक होणार। बघा, आता कमी गुण घेणारे उमेदवार सुद्धा शिक्षक होणार आणि तुम्ही जे याच्या थंबनेलवर जे बघितलं की 100 पेक्षा कमी गुण घेणारे सुद्धा शिक्षक होणार, तर नक्कीच 100 पेक्षा कमी गुण घेणारेही शिक्षक होणार। मित्रांनो, बऱ्याच चॅनल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कट ऑफ हाय जाणार, 130 च्या वर जाणार, इतका जाणार असा भरपूर मुलांमध्ये संभ्रम आणि भीतीचा वातावरण पसरवत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर कमी गुण असतील तरी पण तुम्ही या ठिकाणी पॉझिटिव्ह राहायचं, आपलं नक्कीच चांगलं होईल, ठीक आहे। तर बघा कसं, तर यामध्ये मित्रांनो सगळ्यात आधी आहे कास्ट, म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करता हे सर्वात महत्त्वाचं मॅटर करते, ठीक आहे। मग आता कॅटेगरी मध्ये कोणते आहे तर ओपन, ओबीसी, एससी, एसटी, व्हीजे, एनटी, ठीक आहे। मग आता साहजिकच आहे, जे उमेदवार ओपन या गटातून मोडतात त्यांचा कट ऑफ एकदम हाय जातो, त्यानंतर यांच्यापेक्षा थोडा कमी असतो ओबीसी वाल्यांचा, ठीक आहे। ओबीसी वाल्यांचा थोडाफार कमी असणार आहे ओपन वाल्यांपेक्षा, त्यानंतर ओबीसीच्या जवळपास राहणार आहे एससी कॅटेगरीच्या उमेदवारांचा, कारण एससी कॅटेगरीमध्ये सुद्धा भरपूर कॉम्पिटिशन आहे आणि ते सुद्धा बऱ्यापैकी चांगले मार्क्स घेत आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ खूप कमी असतो, त्यानंतर मग व्हीजे, एनटी, मग अजून ज्या काही तुमच्या इतर आल्या, ठीक आहे। तशा संपूर्ण तुमच्या ज्या कॅटेगरी आहेत किंवा तुमच्या ज्या कास्ट आहेत त्या कास्टवर डिपेंड करते तुमचा कट ऑफ, ठीक आहे। पुन्हा त्याच्यानंतरही तुम्हाला अजून जर कमी मार्क असतील तरी पण होते। आता बघा, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक पात्रता। कास्ट ही एक महत्त्वाची आहे मित्रांनो, कट ऑफ ठरण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मॅटर करतात, कोणत्याही एका गोष्टीवर डिपेंड होत नाही। त्यामुळे बघा, कास्ट आली, त्याच्यानंतर आली तुमची शैक्षणिक पात्रता। आता तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे तर डीएड, जे आधी डीएड होतं, डीटीएड होतं, आता डीएलएड चालू आहे, ठीक आहे। तर तुमचं डीएड, बीएड, एमएड आणि हा जो मुद्दा आहे हा खूप महत्त्वाचा आहे, टीईटी किंवा सीटीईटी। आता ते कसं बघा, आता जो उमेदवार डीएड वाला आहे, कोणता आहे डीएड वाला उमेदवार आहे, तो 1ली ते 5वी साठी पात्र आहे। कोणत्या वर्गासाठी तर 1ली ते 5वी साठी, आणि याच्या आधीचाही इतिहास बघितला तर 1 ते 5 साठी जास्त जागा येतात, ठीक आहे। 1 ते 5 साठी जास्त जागा येतात। पुन्हा हा डीएड वाला जर 12वी प्लस डीएड असेल, 12वी प्लस डीएड असेल तर तो 1ली ते 5वी साठी क्वालिफाय होतो। आणि समजा जर याच्याजवळ पुन्हा ग्रॅज्युएशन जर असेल तर तो 6 ते 8 वरही क्वालिफाय असतो, केव्हा जर तो टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 आणि 2 दोन्ही पात्र असेल तेव्हा। म्हणून डीएड वाल्यांना चान्स या ठिकाणी जास्त आहे, तेही 1 ते 5 वर, ठीक आहे। 1 ते 5 वर टीईटी किंवा सीटीईटी पास असेल तर या ठिकाणी मित्रांनो डीएड वाल्यांना खूप चान्स आहेत या ठिकाणी, ठीक आहे। त्याच्यानंतर येतो बीएड वाल्यांचा कट ऑफ हा डीएड वाल्यांपेक्षा थोडा जास्त जाईल, डीएड वाल्यांचा कट ऑफ
बीएड वाल्यांचा कट ऑफ हा डीएड पेक्षा जास्त जाणार आहे. कारण सांगतो, तर 1 ते 5च्या जागा जास्त येतात. त्यानंतर 6 ते 8 वर हेही जाऊ शकतात, डीएड प्लस ग्रॅज्युएशन असणारे. आणि हेही केव्हा, तर यांनी टीईटीचा पेपर 2 जर पास केला असेल तर, ठीक आहे, टीईटीचा पेपर 2 पास केला असेल तर यांना 6 ते 8 वर या ठिकाणी 6 ते 8 वर चान्स असतो. कोणाला? बीएड वाल्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या बीएड वाल्यांमध्ये असे बरेच उमेदवार आहेत की ज्यांनी टीईटी किंवा सीटीईटी पास केलेलं नाहीये. आता टीईटी किंवा सीटीईटी पास केलं नाही म्हणजे नक्कीच हे या गटात मोडणार नाही. त्यामुळे काय होईल, तर हे उमेदवार ऑटोमॅटिक फक्त 9 ते 10 साठी तिकडे, किंवा 11वी 12वीला जर यांचा एमए असेल तर ते 11वी 12वी साठीच पात्र होणार आहेत. त्यानंतर एमएड वाले 11वी 12वीलाच पात्र होणार आहेत. त्यामुळे सर्वात जास्त स्कोप असणार आहे मित्रांनो 1ली ते 5वी साठी, ज्यांचं डीएड आणि टीईटी किंवा सीटीईटी 1 पास आहे त्यांना भरपूर संधी आहे. मार्कांबद्दल आपण डिटेल्स मध्ये नंतर बघू, मार्क किती लागणार आहेत. चला, त्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो मित्रांनो वर्गवारी. बरोबर आहे. तर वर्गवारीमध्ये तुम्ही बघितलं जाता बघा, 1ली ते 5वी, 6 ते 8, 9, 10 आणि 11, 12. 1 ते 5 साठी काय पाहिजे, तर आपल्याला डीएड आणि पेपर 1 क्लिअर पाहिजे. ठीक आहे. 6 ते 8 साठी डीएड आणि पेपर 2 किंवा बीएड आणि पेपर 2 असणं गरजेचं आहे, टीईटी किंवा सीटीईटीचा. ठीक आहे. त्यानंतर 9-10 ला तुमचं ग्रॅज्युएशन असणं महत्वाचं आहे आणि ग्रॅज्युएशन प्लस बीएड. ठीक आहे. त्यानंतर 11वी 12वीला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बीएड किंवा एमएड असलं तरी चालते. मग यांना, ह्या दोघांना टीईटी किंवा सीटीईटी लागत नाही, परंतु यांच्या जागा फार कमी येतात. कशा, तर 9 ते 10च्या जागा कमी असतात आणि 11वी 12वीच्या जास्तीत जास्त हे कसे असतात, तर संस्था असतात. ठीक आहे. जास्तीत जास्त संस्था असतात. त्यामुळे 11वी 12वीच्या जागा फारच कमी येतात आणि जास्तीत जास्त जागा येतात ह्या डीएड वाल्यांचे, म्हणजे 1 ते 5 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की समांतर आरक्षण. आता समांतर आरक्षण बघा, समजा तुम्ही ओपन, ओबीसी, एससी, एसटी किंवा इतर कोणत्याही घटकामध्ये मोडत असाल, परंतु समांतर आरक्षण तितकंच महत्वाचं मॅटर करतो मित्रांनो. तर समांतर आरक्षण मध्ये महिला, जर मित्रांनो महिला उमेदवार असेल तर त्याच कॅटेगरीतील महिला आणि पुरुष उमेदवाराची जर गणना केली, आपण तुलना केली, तर महिला उमेदवाराला जवळपास 8 ते 10 मार्क कमी असले तरीही पुरुष उमेदवाराच्या पुढे जाण्याची संधी महिलांना असते. कारण महिलांसाठी मित्रांनो जागा ह्या राखीव असतात. कशा असतात, तर 30% जागा राखीव असतात. 30% जागा महिलांना राखीव असतात. त्यामुळे महिलांना या ठिकाणी जास्तीत जास्त संधी आहे. जे तुमच्या जनरल कॅटेगरी मधील पुरुष उमेदवार आहेत त्यांच्या कटऑफपेक्षा तुमचे 8 ते 10 मार्क कमी असले तरी तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे लागू शकता. त्यानंतर ईडब्ल्यूएस वाल्यांचा मित्रांनो मागच्या वर्षीचा जर आपण कटऑफ पाहिला तर खूप कमी गेला होता. त्यामुळे जे ईडब्ल्यूएस उमेदवार आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, तर त्यांनाही भरपूर या ठिकाणी संधी आहेत. त्यांना सुद्धा 10% जागा असतात. त्यामुळे यांचा सुद्धा कटऑफ खूप कमी जाणार आहे. जनरल कॅटेगरीपेक्षा किंवा ओबीसी, एससी पेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे. एसटीच्या बरोबर कटऑफ राहण्याची शक्यता आहे. कोणाची? ईडब्ल्यूएस वाल्यांची. ठीक आहे. त्यानंतर माजी सैनिकांसाठी सुद्धा जागा असतात. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी जागा असतात. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ आणि अंशकालीन. तर बऱ्यापैकी हा अंशकालीन वाले जे आहेत कॅन्डिडेट ते सध्या आता मिळत नाही, तर यांच्या जागा ह्या कन्वर्ट होऊ शकतात. ठीक आहे. तर अंशकालीन म्हणजे ह्या ज्या महिला, ईडब्ल्यूएस, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, अनाथ आणि भूकंपग्रस्त तसेच अंशकालीन ह्या ज्या तुमच्या हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहेत, म्हणजे समांतर आरक्षणाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा कटऑफ खूपच कमी जातो. म्हणजे जनरल आरक्षणाच्या पेक्षा तुम्हाला 10 गुण समजा कमी असले, 10 नाही, काही ठिकाणी तर 70-80 वाला या ठिकाणी 70 किंवा 80 गुण घेणारा असेल तरी या समांतर आरक्षणातून निश्चितपणे तो शिक्षक होऊ शकतो. याच्या आधीचाही रेकॉर्ड आहे मित्रांनो, 60 गुण घेणाराही शिक्षक झालेला आहे. आता बघा, महिला, ईडब्ल्यूएस, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन. आता बघा, आपण जर विचार केला तर समजा एखादी कॅटेगरी घेऊ आपण, ओबीसी घेतला. ओबीसी मधून जर महिला असेल तर महिलेला 30% जागा राखीव असतात. त्यामुळे समजा ओबीसीची कटऑफ लागली समजा 130 वर, फॉर एक्झाम्पल समजून त्याला,
तरी ओबीसीची कटाप 130 वर लागली तर ओबीसी मधली जी महिला असेल तिची कटाप लागणार आहे 120 वर. आणि समजा त्याच्यातही जर पुन्हा दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ, अंशकालीन तर यांचा कटाप त्यापेक्षाही पुन्हा कमी होऊ शकतो नाही, होणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर माध्यम मॅटर करतो, सगळ्यात महत्वाचं माध्यम. मग आता माध्यम मध्ये कोणत्या, मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यम. मग आता मित्रांनो यामध्ये जागा कोणाला जास्त येतात, तर जागा कोणासाठी जास्त येतात तर मराठी माध्यमासाठी भरपूर जागा येत असतात. परंतु आपल्या महाराष्ट्रात मराठी माध्यमाचेच उमेदवार सर्वाधिक आहेत. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी जास्त जागा जरी आल्या तरी कॉम्पिटिशन यामध्ये जास्त असतो. त्यानंतर इंग्रजी माध्यम, ज्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे किंवा इंग्लिश डीएड वाले आहेत त्यांना या ठिकाणी संधी असते. त्यानंतर उर्दू माध्यम. मग उर्दू माध्यमासाठी कोण, तर ज्या उमेदवारांना 1 ते म्हणजे पहिलीपासून 10व्या वर्गापर्यंत उर्दू माध्यमामध्ये शिक्षण झालेलं आहे ते उमेदवार उर्दू माध्यमासाठी या ठिकाणी पात्र असतात. ठीक आहे. जागा बघा, यांच्या जागा जास्त येतात, यांच्या थोड्याफार जागा येतात इंग्रजी माध्यमाच्या, आणि उर्दू माध्यमाच्या अत्यल्प म्हणजे भरपूर कमी जागा येतात. पण यामध्ये उमेदवारही खूपच कमी असतात. त्यामुळे उर्दू माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी अगदीच कमी गुण असले तरी शिक्षक होण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता महत्वाचा मित्रांनो मॅटर करतो एकूण पदे किती भरणार. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की एकूण पदे किती भरणार. आता ह्या ज्या तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या कॅटेगरी, कास्ट कॅटेगरी, शैक्षणिक पात्रता, समांतर आरक्षण, वर्गवारी, माध्यम ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कटाप ठरवणार आहेत. पण त्यानंतरही एकूण पदे किती भरणार सर्वात महत्वाचा मुद्दा, यावर तुमचं कटाप निश्चित होणार आहे. ठीक आहे. मागच्या वर्षीच या ठिकाणी भरभक्कम भरती निघाली होती. पहा, काही लोकांचं म्हणणं आहे की भरपूर भरती झाली, काही लोकांचं म्हणणं आहे की भरती परिपूर्ण झाली नाही. ठीक आहे. आता त्यावर आपण मतांतर करणार नाही. पण एकूण पद भरती किती भरणार तर आपण अंदाजित आकडा घेऊन चालू. समजा किती, की समजा या ठिकाणी 10,000 पदांची भरती झाली. 10,000 पदांसाठी जर भरती झाली तर मित्रांनो याचा कटाप राहणार आहे हाय. कारण 10,000 पदे जर भरती घेतला तर कोणाकोणाला घेणार आहे, बरोबर का नाही. आणि यामध्ये बघा मग ओपन, ओबीसी, एससी, एसटी, विजे, एनटी, डब्ल्यूएस, मुक्त यामध्ये पूर्ण डिवायडेशन झाल्यानंतर पुन्हा मग त्यामध्ये समांतर आरक्षण आलं. मग महिला, ईडब्ल्यूएस, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन यांना सुद्धा मग त्यामधून डिवायडेशन होणार आहे. मग उरल्या जागा किती आणि तुम्हाला मग वाट्याला जागा येणार किती. त्यामुळे या ठिकाणी आता मी जनरल या ठिकाणी एक्सपेक्टेशन करत आहे. जनरल तर हा जो ओपनचा कटाप आहे, जनरली तर ओपनचा कटाप जो आहे तो जवळपास ओपनचा कटाप जाणार आहे जवळपास 135 प्लस राहणार आहे ओपनचा कटाप. बघा, किंवा जर 10,000 जागा आल्या तर पहा, जागा खूप महत्वाची आहेत बरं. जागा किती काढते त्यानंतर 135 प्लस जाणार आहे. त्यानंतर समजा ओबीसीचा कटाप जो आहे, ओबीसीचा जर 10,000 जागा आल्या तर ओबीसीचा कटाप जाईल 130 प्लस. ठीक आहे. ओबीसीचा कटाप 130 प्लस. त्यानंतर एससीचा कटाप जाईल 125 प्लस 10,000 जागा आल्या तर. आणि त्यानंतर एसटी यांचा कटाप राहील 115 प्लस. त्याच्यानंतर मग विजय, एनटी यांचा याच्यानुसार तुम्ही अंदाज लावून घेऊ शकता. त्यानंतर आता मित्रांनो आपल्याला कटाप कमी येण्यासाठी बघा, आता तुम्ही म्हणाल सर एससीचा 125 प्लस जाणार आहे आणि मग तुम्ही म्हटलं की 100 पेक्षा कमी गुण घेणारा उमेदवार कसा पात्र राहील. तर हा जो समांतर आरक्षणाचा मुद्दा आहे, महिला, ईडब्ल्यूएस, माजी सैनिक जर असेल किंवा दिव्यांग असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ, अंशकालीन जर त्यामधूनही हॉरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये मोडत असेल तर तो अत्यंत कमी गुणांवर होऊ शकतो. पुन्हा हा जनरल सांगितलेला आहे मी कटाप जनरल. यामध्ये पुन्हा वर्ग मॅटर करतात. 1ली ते 5वी साठी पुन्हा कटाप कमी होऊ शकते. 6 ते 8चा हा मीडियम ॲव्हरेज राहील समजा 6 ते 8 साठी. ठीक आहे. त्यानंतर 1 ते 5चा यापेक्षा 5, 10 कमी होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर
ही झाली 10,000 पदांसाठी भरती. आता समजा जर या ठिकाणी जागा जास्ती आल्या, कारण मित्रांनो जागा भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जागा जास्त येण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे संच मान्यता. आता संच मान्यतेची जी भानगड चालू आहे, ही संच मान्यतेची जी भानगड आहे ही जर रद्द झाली आणि जुन्या संच मान्यतेनुसार जर शिक्षक भरती झाली आणि जवळपास 15,000 प्लस जागा आल्या, किती 15,000 प्लस, 15,000 ते 20,000च्या घरात पदभरती झाली. ठीक आहे, ती एका टप्प्यात नाही झाली, 2 टप्प्यात होईल, 3 टप्प्यात होईल. ठीक आहे, फेज 1 फेज 2 किंवा कन्व्हर्जन राऊंड मध्ये जरी झाली, ती 3 टप्प्यात जर भरती झाली तर मित्रांनो या ठिकाणी निश्चितपणे कट ऑफ हा खूपच कमी राहणार आहे. खूपच कमी म्हणजे खूपच कमी. त्यासाठी कट ऑफ किती राहील तर बघा, 1 ते 5 साठी जो कट ऑफ आहे, 1ली ते 5वी साठी कट ऑफ, तर ज्या उमेदवारांना 1ली ते 5वी साठी 115 ते 115च्या प्लस मार्क आहेत, 115च्या प्लस मार्क आहेत. मी जनरल तर सांगत आहे, हा जनरल किंवा ओबीसी किंवा ओपन समजून घ्या. 115 प्लस ज्यांना मार्क आहेत ते मित्रांनो शेफ झोन मध्ये असणार आहेत, तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 ते 8चा जो कट ऑफ राहणार आहे, 6 ते 8चा, यामध्ये मित्रांनो कॉम्पिटिशन जास्त असणार आहे 6 ते 8 मध्ये. कारण बघा, डीएड वाल्यांनाही पेपर 2 पास केला आहे, बीएड वाल्यांनीही पेपर 2 पास केला आहे, दोघांनाही 6 ते 8 वर संधी आहे. आता यामध्ये काय होणार आहे, समजा डीएड वाल्या उमेदवाराला समजा 140 मार्क आहेत आणि बीएड वाल्या उमेदवाराला सुद्धा 140 मार्क आहेत. हे दोन्ही काय करणार आहेत, 1ली ते 5 आणि 6वी ते 8, तर कोणीही 6 ते 8 वर जास्त पसंती क्रम देणार आहे आणि 6 ते 8लाच पसंत करणार आहे. ठीक आहे, 1ली ते 5ला पसंत करणार नाही. त्यामुळे हे दोन्ही या ठिकाणी जाणार आहेत, म्हणून यांचा कट ऑफ हा थोडा वर जाऊ शकतो. तर यासाठी 6 ते 8 साठी साधारणतः तुमचा 125 प्लसच कट ऑफ राहील 6 ते 8चा. ठीक आहे, 6 ते 8चा 125 प्लस कट ऑफ राहील. त्यानंतरचा जो आहे 9वी 10वीला मित्रांनो बीएड धारक असतात. आता बीएड धारक त्यामध्ये पुन्हा जे टीईटी सीटीईटी पात्र नाही आहेत, ठीक आहे, टीईटी सीटीईटी पात्र नाही आहेत त्यांनाच या ठिकाणी संधी राहणार आहे. त्यामुळे यांचा कट ऑफ हा 135 प्लस जाण्याची शक्यता आहे. आपण जी आकडेवारी आलेली आहे गुणांची, त्या गुणांचा आपण अनालिसिस केलेले आहे आणि हे सगळे आपण या ठिकाणी सांगत आहोत. त्यानंतर 11वी 12वीचा जो कट ऑफ आहे, 11वी 12वीचा हा भरपूर हाय जाणार आहे. 11वी 12वीच्या कट ऑफला मानून चला या ठिकाणी तुम्हाला 145 प्लस, समजा 140 येऊ शकते. या ठिकाणी एक्सपेक्टेशन करत आहोत आपण 145 प्लस जाणार आहे कोणाचा, 11वी 12वीचा. ठीक आहे, हे सांगितलं आपण जनरल. तर सर्वात महत्वाचं बघा इकडे 1 ते 5 जनरलला 115 प्लस जर असले तर तो शेफ झोन मध्ये राहणार आहे. केव्हा, जर जागा 15,000 किंवा 20,000च्या दरम्यान भरती झाली तर, 10,000 झाल्या तर आपला खेळखंडोबा झाला. ठीक आहे, पण 15,000 ते 20,000च्या दरम्यान जर जागा आल्या तर 1 ते 5ला 115 पेक्षा जास्त स्कोर असणारे आणि टीईटी पात्र करा. नाही तर 1 ते 5 साठी तुम्ही असं म्हणाल की सर आमचा डीएड आहे पण टीईटी पास नाही, मग मला 120 मार्क आहे, शिक्षक होणार का, तर तुम्ही असं होऊ शकणार नाही. त्यामुळे 1 ते 5 साठी हा सेफ स्कोर राहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये समजा जर महिला असेल तर महिलेला पुन्हा त्यापेक्षा 5 गुण कमी घेऊन चला, म्हणजे महिलेचं 110 पर्यंतची महिला या ठिकाणी शिक्षक होण्यासाठी तिला संधी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक यांच्यामध्ये तर फार काही कॉम्पिटिशन राहत नाही, मोजकेच उमेदवार असतात. त्यामुळे यांचा कट ऑफ 100च्याही खाली जाण्याची शक्यता
आहे. आता यांचाच नाही तर OBC, SC, ST प्रत्येकच कॅटेगरीतील हॉरिझॉन्टल कॅटेगरीचा कट ऑफ हा 100 पेक्षा खाली जाण्याची भरपूर शक्यता आहे. असंही होऊ शकते की तुम्हाला 50ही गुण मिळाले आणि तुम्ही जर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त मधून असाल तर तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये नक्कीच शिक्षक होता येऊ शकते. तर मित्रांनो बघा, आपण ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एक मॅटर करतो. ह्या 6 ते 8चा कट ऑफ मी हाय का जाऊ शकतो म्हटलं आहे, बरोबर ना. तर यामध्ये मित्रांनो सामाजिक शास्त्र आणि गणित व विज्ञान अशा 2 शाखा येतात. त्यामुळे सामाजिक शास्त्राचा कट ऑफ थोडा हाय जाऊ शकतो आणि गणित व विज्ञानचा ॲव्हरेजमध्ये येऊ शकतो. कारण गणित व विज्ञानवाले उमेदवार फार कमी आहेत आणि मोजक्या प्रमाणात आहेत, तर सामाजिक शास्त्रवाले तुलनेत जास्त आहेत. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी म्हटलं आहे की 6 ते 8चा जो कट ऑफ आहे तो खूपच हाय जाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ज्या ज्या गोष्टी तुमच्या कट ऑफवर किंवा तुमच्या गुणांवर परिणाम करत आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये ॲनालिसिस केलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केला. आणि तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल किंवा या संपूर्ण गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते ते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.